नमस्कार, डाकेता यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. आज महात्मा ज्योतिराव फुले यांचा स्मृती दिन आणि महात्मा ज्योतिराव फुले यांच्या स्मृती दिनानिमित्त मला दोन शब्द असे बोलावेसे वाटले. कारण महात्मा ज्योतिराव फुले होते म्हणून आम्ही शिकलो. आम्ही मुली महिला जे शिकलो, आम्ही आमच्या पायावर जे उभं टाकलो, कोणामुळे? महात्मा ज्योतिराव फुलेमुळे. कारण महात्मा ज्योतिराव फुलेंना एकच ध्यास होता, मुली शिकल्या पाहिजे. आणि त्यांनी आपल्या सहपत्नीला सोबत घेऊन क्रांतीज्योत सावित्रीबाई फुले आणि महात्मा ज्योतिराव फुले हे दोघंजण नानी जसा काय शिक्षणाचा विडाच उचलला आणि शिक्षणाचे दारं खुले केले. मुली शिकल्याच पाहिजे, मुली स्वतःच्या पायावर उभ्याच टाकल्या पाहिजे. आणि मुली जर नाही शिकल्या तर त्यांचं कसं होणार? हा ध्यास महात्मा ज्योतिराव फुले यांच्या मनामध्ये बसला. मी काय बोलू शकणार महात्मा ज्योतिराव फुलेचं यांचं कार्य एवढं थोर, तरी पण मला जसं जमल तसं त्यांच्या ह्या आज स्मृती दिनानिमित्त विनम्र त्यांना अभिवादन आहे की हा आजचा दिवस खरंच महात्मा ज्योतिराव फुले यांना कितीही जरी नमन केलं तरी कमी आहे. कारण शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आणि जो कोणी प्राशन करील तो डरकाळ्या मारल्याशिवाय राहणारच नाही. आणि तसं हे वाघिणीचं दूध शिक्षणाचं प्रत्येकाला पाजायचं काम जर कोणी केलं असेल तर महात्मा ज्योतिराव फुले यांनी केलेलं आहे. खूप संघर्ष करून कोणाला न जमानून त्यांनी हे काम केलेलं आहे. आणि सावित्रीबाई फुले यांना पण त्यांनी शिकवलेलं आहे. सावित्रीबाई फुले आमच्या खरंच त्यांना लिहिता वाचता येत नव्हतं, पण सावित्रीबाई फुलेंना महात्मा ज्योतिराव फुलेंनी जवळ बसून त्यांना सगळं शिकवलं. खरंच क्रांतीसूर्य ज्योतिराव महात्मा ज्योतिराव फुले यांना मानाचा मुजरा. ज्योतिराव फुले होते म्हणून आज प्रत्येक क्षेत्रामध्ये स्त्री सहभागी आहे. प्रत्येक क्षेत्रामध्ये स्त्रियांना सहभागी घेत आहेत. आणि जर स्त्रिया शिकल्याच नसत्या तर त्या अशिक्षित असल्या तर त्या काय करू शकल्या असत्या? काहीच करू शकल्या नसत्या. म्हणून स्त्रियांच्या सगळ्या कारकिर्दीचं श्रेय स्त्रियांच्या पायावर उभं टाकण्याचं श्रेय ते जातेच महात्मा ज्योतिराव फुलेंना. आणि दुधात साखर गोड असं म्हणतात ना, तसं माझ्या शाळेचं नावसुद्धा महात्मा ज्योतिराव फुलेच होतं. मी ज्या शाळेत शिक्षण घेतलं की नाही, तर माझ्या शाळेचं नाव महात्मा ज्योतिराव फुले होतं. खरंच महात्मा ज्योतिराव फुले असे जन्माला आले महान थोर पुरुष की त्यांनी शिक्षणाची गंगा प्रत्येक घराघरापर्यंत नेली. प्रत्येक घराघरातली मुलगी शिकली. आणि खरंच मुली किती गुणवान आणि मुली किती बुद्धिवान. त्या मुली इतक्या जीव लावून आज शिक्षणाचे दरवाजे खुले झाले, तर त्या किती जीव लावून शिक्षण घेत आहेत. आणि प्रत्येक गोष्टीमध्ये सामोरं जर जायचं काम करत असतील तर कोण करतात? त्या मुली शिकतात, पायावर उभं टाकतात आणि आई वडिलाचं नाव रोशन करतात. रोशन कोण करतं ते? तर मुली. आज मुली समाजामध्ये प्रत्येक क्षेत्रामध्ये वर्चस्व गाजत आहेत. प्रत्येक क्षेत्रामध्ये मुलीला नोकरी मिळत आहे. आणि कितीही कठीण जर असल तर मुली माघार घेत नाहीत. काय असेल? कारण त्या खंबीर आहेत. त्या
मनाने आणि त्या जरी नारी जरी असल्या तर त्या शिक्षणानं खंबीर झालेल्या आहेत. आणि महिलांपाशी बघा एक काय जादू असते की बघा, परमेश्वरानं दिलेली जादू. त्या जे करावं म्हणतात त्या मनाभावातून करून तिथे सक्सेस होतात हो महिला. मुली ह्या चिकाटी असतात. मुली ह्या असं मुलासारखं फिरायचं नसते ना मुलीला. त्या बसल्या जागीच अभ्यास करणार, अभ्यास केलेला लक्षात ठेवणार. आणि त्यांना मुलासारखे मित्र जास्त नसतात, मैत्रिणी असतात 4-2, पण अति नसतात. म्हणून की काय माहिती नाही, पण मुली ह्या खरंच प्रत्येक क्षेत्रात चमकत आहेत आणि अशाच चमकत राहणार. आणि महात्मा ज्योतिराव फुलेच्या कष्टाला तीच देणार. तर पुन्हा एकदा महात्मा ज्योतिराव फुले यांना मी आज पुन्हा एकदा नमन करते. आमच्या नारी शक्तीकडून नमन करते. सगळ्या महिलांच्या वतीने आम्ही शतजा नमन करतो. महात्मा ज्योतिराव फुले तुम्हाला नमन करतो. शिक्षण होतं म्हणून, शिक्षण घेतलं म्हणून आम्ही सुखानं जगत आहात. शिक्षण होतं म्हणून, शिक्षण घेतलं म्हणून आम्ही सुखाने जगत आहोत. नाही जर घेतलं असतं शिक्षण तर येड्या पिसाळ्या माणसासारखे आम्ही जगलो असतो. नमस्कार. पुन्हा भेटूया नवीन अशाच व्हिडिओमध्ये.